राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सागर धोमकर विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार श्रीमती भाग्यश्री प. जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर, एस.आर. पाटील, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर याचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. 1 या कार्यालयाने 10 जून 2025 रोजी मोहोळ तालुक्यातील सिकंदर टाकळी व कुरुल परिसरात अवैध गोवा राज्य निर्मित एकूण 140 बॉक्सेस व 2 चारचाकी वाहनासह एकूण ₹31,90,000 प्रोव्ही गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास निरीक्षक आर. एम. चवरे व दुय्यम निरीक्षक एस.डी. कांबळे हे करीत आहेत. तसेच 1 एप्रिल 2025 व 10 जून 2025 या कालावधीत रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निमित्ती केंद्रावर अवैध देशी विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर केलेल्या धाक कारवाईत एकूण 570 गुन्हे नोंद करण्यात आले असून 571 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या विभागाकडून या कालावधीत अवैध मद्य विक्री करणा या व मद्य पिण्यास परवानगी देणा या सोलापूर शहर व जिल्हा परिसरातील एकूण 33 ढाब्यावर गुन्हे नोंदविण्यात आले असून ढाब्यावर कलम 68 व 84 अन्वये 132 जणांवर कारवाई करण्यात आली. सदर कारवाई निरीक्षक श्री आर. एम. चवरे तसेच दुय्यम निरीक्षक एस.डी. कांबळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण व जवान नंदकुमार वेळापुरे, अण्णा कर्च, पवन उगले, स्वप्नील आरमार, योगेश गाडेकर, महिला जवान शिवानी मुढे, वाहनचालक दीपक वाघमारे यांनी पार पाडली. अवैध मद्यविक्री, निर्मिती व वाहतुकी विरोधात कारवाई यापुढेही चालू राहणार असे श्रीमती भाग्यश्री जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांनी सांगून अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.